महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन मुंबईत झालं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांनी विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नावाची योजना आणली। या योजनेमध्ये मुलींना महिलांना 1500 रुपये मानधन देण्याची घोषणा झाली। यासाठी महिलांचं खातं बँकेत असणं आवश्यक आहे, आधार लिंक करणं आवश्यक आहे आणि याची आज कार्यशाळा झाली आणि या कार्यशाळेमध्ये या सगळ्या माहिती देण्यात आलेल्या आहेत। 3000पेक्षा जास्त महिला इथं आलेल्या आहेत। अंगणवाडी सेविका यांच्याकडं आणि ग्रामसेवकांकडे हे काम दिलेलं आहे। अंगणवाडी सेविकांना 100 मोबाईल दिलेले आहेत। गावागावात कॅम्प्युटर आहेत, त्या ठिकाणी इंटरनेट आहे आणि सगळीकडं ऑनलाईनची प्रक्रिया आता ही चालू राहील आणि पात्र महिलांना 1500 रुपये मानधन दिलं जाईल। ज्या संजय निराधारच्या महिला आहेत यांना 1000 रुपये मानधन मिळतं, त्यांना या योजनेतनं पुन्हा 500 रुपये मानधन देण्यात येईल। अशा प्रकारची ही राज्याची खूप महत्त्वाकांक्षी योजना सरकारनं जाहीर केली आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता पडणार आहे। दुसरी योजना लेक लाडकी, या योजनेमध्ये मुलगी जन्माला आली, या मुलीला तिच्या आईवडिलांच्या खात्यामध्ये 5000 रुपये पडतील। मुलगी पहिल्या वर्गात गेली 6000 रुपये खात्यात पडतील। मुलगी 6व्या वर्गात गेली 7000 रुपये खात्यात पडतील। 8व्या वर्गात गेली 8000 रुपये खात्यात पडतील आणि मुलीचं 18 वर्ष पूर्ण झालं की 75,000 रुपये खात्यात पडतील। 1,01,000 या मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि शिक्षणासाठी सरकारनं दिलेले आहे। माननीय मुख्यमंत्री आणि सरकारनं अन्नपूर्णा योजना आणली। गरीब लोकांना एका वर्षाला 3 गॅसच्या टाक्या मोफत आहेत। बचत गटाच्या महिलांनी केलेल्या वस्तू थेट पुणे मुंबई शहरामध्ये मार्केटमध्ये नेण्यासाठी उमेद मार्ट नावानं योजना सुरू केलेली आहे। उमेद मार्टच्या माध्यमातून हा माल महिलांचा विकला गेला पाहिजे। याच्यामध्ये यावर्षी 15 लाख महिला लखपती झालेल्या आहेत। पुढच्या वर्षी 25 लाख महिला लखपती होतील। मुलींना उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे। या मुलींची फीस सरकार भरणार आहे। या मुलींच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा महाराष्ट्र सरकार करणार आहे। अशा प्रकारच्या सरकारनं ज्या 9 योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी, या सर्व 9 योजनेची घोषणा झाली आणि याचं कामकाज सुरू झालं। विरोधक या योजनेवर टीका करतात, कारण गरिबाला काही मिळालं की सभागृहामध्ये ही योजना कशी फेल होईल अशा प्रकारची चर्चा झाली। लाडक्या बहिणीला मानधन दिलं, लाडक्या भावाचं काय? आता लाडक्या भावासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारनं योजना आणली। 12वी पास मुलं आहेत त्यांना 6000 रुपये, ITI किंवा पदविका डिप्लोमा मुलं आहेत त्यांना 8000 रुपये, पदवीधारक डिग्री पूर्ण झालेल्या मुलांना 10000 रुपये, अशा प्रकारची लाडका भाऊ योजना आहे। या सर्व 9 योजनेची माहिती लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व महिलांना दिलेली आहे। धन्यवाद।